नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता 7वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी करिता अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे आणि त्यासाठीच अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजेच ही जी परीक्षा आहे, या परीक्षेसाठीचा जो विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी। आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण विषयांचा अभ्यासक्रम आपल्या चॅनेलवरती आपण उपलब्ध करून दिला आहे। सर्वांनी हा अभ्यासक्रम वहीमध्ये कुठेतरी लिहून घ्या, चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाचा अभ्यास करा। संपूर्ण घटक आपल्या चॅनेलवरती देखील उपलब्ध आहेत। संपूर्ण घटक आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील तुमच्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर या ठिकाणी आकलनावरती जर पाहिले तर सूचना पालन, वर्णन व मजकूर संख्या, इंग्रजी अक्षरमाला यावरती तुम्हाला 8% भारांश असणार आहे। वर्गीकरणाचा विचार जर केला तर शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, अक्षरमाला यावरती 10% असणार आहे भाग। समसंबंधमध्ये जर पाहिले तर शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, अक्षरमाला यावरती प्रश्न असतात आहे 10%। क्रमाचा जर विचार केला तर संख्या, आकृत्या, चुकीचे पद ओळखणे, अक्षरमाला यावरती आधारित असणारे 10% प्रश्न असतील। गटाशी जुळणारे जे पद आहे त्यावरती संख्या, शब्द, आकृती यावरती 6% प्रश्न असतील। लयबद्ध मांडणीचा विचार जर केला तर अंक, अक्षरे आणि चिन्हे यावरती प्रश्न असणार आहे 4%। त्यानंतर जल प्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब जे आहे त्याच्यावरती अंक, अक्षरे आणि आकृती यावरती 4% भारांश आहे। आरशातील प्रतिमा, अंक, अक्षरे आणि आकृती हा 4% भाग आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर तर्क व अनुमान, भाषिक, वय, वेळ, घड्याळ, नाते, माहितीवरून अनुमान काढणे 12%। त्यामध्ये अभाषिकचा सुद्धा घटक येतो, घनाकृती, ठोकळे असेल, त्रिकोण व चौकोन मोजणे असतील। कुठं प्रश्न बघा, रांगेतील स्थान आहे, दिशांवरील प्रश्न असणार आहे, दिनदर्शिका असेल, वेन आकृती असणार आहे, गणिती कोडे असेल, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे असणार आहे, 14% हा भाग असणार आहे। त्यानंतर सांकेतिक भाषा, आकृत्या, अंक, अक्षरे हे 6% असणार आहे। मनोरे रचना, अंक, अक्षरे आणि चिन्हे 4% हा भाग असेल। आकृतीचे पृथक्करण म्हटलंय, अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या, लपलेली आकृती शोधणे 8% हा त्याचा भाग असणार आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण हा अभ्यासक्रम जर पाहिला तर बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम आहे। सर्वांनी चांगली तयारी करा, चांगल्या पद्धतीने तुम्हाला या स्कॉलरशिपमध्ये पास व्हायचं आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला सिलेक्ट होऊन दाखवायचं आहे। तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे। नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।